बरं ऐका, सगळ्यांच्या लक्षात आहे ना, उद्या पाडवा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आहे का? आपापल्या नवऱ्यांनी बायकांना काय द्यायचंय, काय गिफ्ट द्यायचंय हे लक्षात आहे का? बायको, मी गिफ्ट देत नाही, मला सवय गिफ्ट घेण्याची. आता घर जावई नवराच माझ्या नशिबात आल्यानंतर मी तरी काय करणार? गिफ्ट कधी मिळालंच नाही, उलट द्यावंच लागतं मला. असू दे नर्मदा, तुलाही मिळेल गिफ्ट. दामोदरराव, उद्या तिला हवं ते गिफ्ट द्या तुम्ही. दादासाहेब बरोबर आहे, पण जरा ते पैसे होईल, त्याची व्यवस्था होईल. अथर्व, तुझं काय ठरलंय पाडव्याचं? हो दादा, तुझा पहिला पाडवा ना? तर वहिनीसाठी काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. नाही, बरोबर आहे, स्पेशल तर असणारच. रामपुरे घराण्याची सून आहे ना ती. अरे बापरे, अनन्या हा एवढा विचार करतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं गिफ्ट असणार याच्याकडनं. दादा, काही स्पेशल आहे का? दादा, सरप्राईज असेल तर नको सांगूस, हिंट देऊ शकतोस का? नाही, मी गिफ्ट देणार आहे, पण काय द्यायचं ते मी आता ठरवलं नाहीये, एवढंच. का बाबा, हे बघा. एवढा काय विचार करायचा आहे? मीराला विचार तिला काय हवं ते आणि देऊन टाक. एक्झॅक्टली. हो बाबा, मी तेच, म्हणजे तिला जे हवं असेल ते ती ठरवू शकते आणि मी देईन. मी बाबा, फॅक्टरीमधनं कॉल आहे, येतो. हॅलो वहिनी, चान्स मिळालाय, सोडू नकोस. तुला हवं ते माग, अगदी मनात जे येईल ना ते मागून टाक.